नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण एक खूप मस्त पटकन होणारी रेसिपी करतोय, वन पॉट ऑमलेट। जे चवीलाही छान आहे, तयारीला पण फार वेळ लागत नाही आणि अगदी पटकन तयार होतं। आणि हे ऑमलेट करण्यासाठी आज आपण वापरतोय फाबरचा 8 लिटरचा एअर फ्रायर। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। याच्यामध्ये आपण बघाल तर मी बटर पेपर आधीच लावून घेतलाय। आता आपल्याला काय करायचंय, इथं मी एक पोळी घेतली आहे, म्हणजे चपाती उरलेली असेल तयार करून घ्या किंवा कशीही, ही यामध्ये ठेवायची। आता आपल्याला साधारण एक 3 ते 4 अंडी यावर अशी फोडून घालायची। यामध्ये आपण अंडी टाकून घेतली। आता घालूया बारीक चिरलेला कांदा, थोडीशी हिरवी मिरची। आता यावर इथं मी टोमॅटोच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत, या टोमॅटोच्या स्लाइस ठेवायच्या। आता यामध्ये काही चवी ॲड करूया, थोडासा ऑरेगॅनो किंवा तुम्ही मिक्स हर्ब्स पण वापरू शकता, रेड चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर। तर बस हे तयार झालेलं आहे। आता आपण याला रोस्ट करायला ठेवून देऊ। आता या एअर फ्रायरला 7 प्रीसेट मेन्यू आहेत। आपल्याला याला साधारण 20 ते 22 मिनिटांसाठी रोस्ट करायचं आहे। आज कसं छान दिसतंय ते बघण्यासाठी लाईट चालू करू आणि वाट बघूया। आणि हे झालेलं आहे, बघूयात कसं झालंय। कसलं भारी दिसतंय आणि हे मस्त वन पॉट ऑमलेट तयार झालं। हे वरचे टोमॅटोज, कांदा वगैरे असं छान रोस्ट झालेला आहे, त्यामुळे चवीला कसं लागेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता। गरमागरम सर्व करूया। तो मस्त हे वन पॉट ऑमलेट आपण सर्व केलंय, बघा ना किती भारी दिसतंय। असं वाटतंय हे खायलाच नको, असंच याला बघत बसावं, इतकं सुंदर झालेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण अंड वापरलंय, भाज्या वापरलेल्या आहेत, पोळी आहे, त्यामुळे एकदम पोटभरीचा पदार्थ आहे। मुलं तर हे बघूनच म्हणतील आई मला अजून दे, इतकं चवीलाही छान लागतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा। भेटूयात पुढच्या भागात। धन्यवाद।